नमस्कार, मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। राम लड्डूसोबत जी चटणी मी सर्व केली होती मुळ्याच्या पानांची, तर त्याची रेसिपी इथे मी देत आहे। तर ही चटणी करायला अगदी सोपी आहे आणि तितकीच टेस्टी आणि यम्मी आहे। सेमच चटणी मी पुदिन्याची करते, फक्त फरक एवढाच आहे की त्यात मुळ्याची पानं नाही वापरत। तर चला पटकन बघून घे। यासाठी लागणारे साहित्य इथं मी अर्धी जोडी पुदिना घेतलेला आहे, त्याच्या निम्मी कोथिंबीर घेतली, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर मुळ्याची जितकी पानं अवेलेबल होती तेवढी सर्व घेतलेली आहे, अर्धा लिंब घेतलेला आहे, त्याच्यानंतर भुजिया शेव घेतले, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। आता आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे। सर्वात अगोदर मी पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि मुळ्याची पानं टाकून घेत आहे। तर हे जे आहे पानं छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तर त्यानंतर मी इथं लसूण टाकले 3 पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, भुजिया शेव घेतलेली आहे। भुजिया शेवमुळे छान असे थिकनेस येते चटणीला आणि टेस्टही छान येते। त्यानंतर 1 चमचा मी इथं काळं मीठ घेत आहे, सोबतच 1 चमचा आपल्याला इथं आमचूर पावडर वापरायची आहे। आमचूर पावडरमुळे जे आहे चटणीला ते खूप छान अशी टेस्ट येते। चाट मसालाही घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर मी इथं कॅचचा 1 ते 1.5 चमचा चाट मसाला वापरणार आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चम्मच आपल्याला साखर टाकायची, साखरमुळे एक छान अशी टेस्ट येते। त्याच्यानंतर अर्धा लिंबू मी इथं पिळून घेतलेला आहे। आणि आता हे जे सर्व साहित्य आहे आपल्याला छान असं मिक्सरला स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे, याची चटणी तयार करून घ्यायची आहे। तर मी आता हे सर्व साहित्य आहे अगोदर ते पाणी न टाकताच वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय आपली जी चटणी आहे ती छान अशी तयार झालेली आहे। तरी जी आपल्याला स्मूथ अशी पाहिजे तेवढी ती स्मूथ नाही झाली, म्हणून मी आता थोडंसं पाणी टाकते। आपल्याला चटणी किती पातळ आणि किती घट्ट हवी त्यानुसार आपल्याला यात पाणी ॲड करायचं आहे। तर आता मी पुन्हा एकदा ही चटणी जी आहे ती मिक्सरला फिरवून घेत आहे। दुसऱ्यांदा आपली चटणी फिरवून झालेली आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी स्मूथ ही चटणी तयार झालेली आहे। तर तयार आहे आपली मुळ्याच्या पानांची चटणी। ही चटणी तुम्ही 2 ते 3 महिने आरामात फ्रीजरला स्टोअर करू शकतात किंवा फ्रीजरच्या खालच्या कप्प्यातही तुम्ही हिला एअर